नमस्कार मंडळी, शुभ सकाळ। तर आज आहे शिळी जत्रा। तर शिळी जत्रा निमित्ताने बघा आमच्याकडे म्हणजे सगळ्यांकडेच मटण असतं। तर बघा आणि इथे मसाला बघा किती भाजलाय, भरपूर 5 किलोला खूप मसाला भाजलाय आम्ही बघा। इथे पण अजून मसाला भाजायचं काम चाललंय। इथे सोनं मसाला फ्रेश होऊन दाढी करून बसले आणि विरा उघडा। आणि नेहमीप्रमाणे मी माझ्या आवडीचं काम घेते, भाकरी करायचं। तर आता मी भाकरी करणार आहे, पोहे चालू होणार आणि ते भाकरी करणार आहे। तर चला आता कामाला लागूया, खूप काम आहे आज, खूप म्हणजे खूप आहे। तर बघा सुरू झालीत कामं, भाकरी तव्यात गेली, पोहे करायची चाललेत। बघा किती पोहे भिजवले, आबाईने मेहंदी काढले काल रात्री, किती 12 वाजता काढले। रागला थोडा करत काढलाय। गेल्या वर्षी ताईने होत्या कारण की गौरीची तुम्हाला सांगितलं ना परीक्षा होती 10वीची, सांगितलं होतं मी। ह्यावर्षी सुट्टी घेतली, ह्यावर्षी सुट्टी घेतली त्यांनी स्वतःसाठी, पण तिला तर पडते ते सुट्टी। तर चला आता पोहे बनतायत, भाकरी पसते, तर आपण भाकरी कामं करून घेऊया। भेटूया थोड्या वेळात। काय हो, काय करताय? प्रत्येक जत्रेतला फेवरेट नाश्ता। गेल्या वर्षी पण हेच बोललात तुम्ही, नाश्ता करतायत। भाऊ मिसिंग आहेत, मॉर्निंग ब्रेकफास्ट। भाऊ पण इथे बसलेत नाश्ता करत। माऊ चल आवर, वेदू काय करताय दोघं? तिथं आमचा नाश्ता चाललाय, तिथं त्यांचा नाश्ता चाललाय। प्रत्येक घरात नाश्ता नाश्ता। आम्ही पोहे खातोय, दाखवा पोहे। बघा आम्ही किती पोहे केले होते आणि केवढे संपले बघा। आम्ही बरोबर 1 किलो पोहे केले होते आणि एवढी माणसं आहेत ना घरात, तेवढे पोहे संपतात। अजून थोडीशी पोरं बाकी आहेत खायची। इथं बघा हे काय घेऊन आले, भाजी भाजी आजची स्पेशल काकी इथे पंखा चालू है। कितने की भाजी है? देखते हैं कितने की भाजी है। 100 रुपये, 200, 1000। भाजी कोणती पाहिजे? कोणती कोणती आणली? एकच भाजी जत्रेची स्पेशल। काय मटन 5 किलो, मटन 5 किलो। अरे नाही नाही नको द्यायचे। नेहमीप्रमाणे हे काम माझ्याच वाटेला आलं आणि ते आवडीने करतात। हो मला या आवडीने आवडीने आवडतं नाही, आवडीने करतो मला। एकदम छोटे छोटे। हा लय छोटं पण नको, लय मोठं पण नको, मीडियम। हे बरोबर आहे ना काकी साहेब? एवढे पीस करताय ते बघा। मटन खायला या। हो गेल्या वर्षी पण सिद्धू वेळीवरती बसला होता। हो चालू चालू। इथं बघा, माझ्याकडे बघा। आता हे उठले आणि आता ताई बसले मटण कापायला। आता ताईंची बारी आहे मटण कापायची। हो हो हो, नाहीतर हे काम हातातून सोडत नाही ते। आमच्या भाऊजींना सगळं आवडतं जत्रेच्या हौसेने। इथं बघा आमच्या मावशी आलेत आज, शिळ्या जत्रेच्या दिवशी आमच्या मावशी आलेत। काल आल्या नाहीत, तुम्ही आणि मामा तर आलेच नाहीत एकटे। बघायचं आमची हो ताई, लाईन टू लाईन कापा, मोठं काही ठेवू नका, सगळ्यांना वाटतं एकसारखं आलं पाहिजे। आता हे चाललेत नायगावला धान्य आणायला आणि कांदे। कांदा इथं 15 रुपये किलोने, म्हणून इथून गोण घेऊन ठेवतोय। इथे बघा मटणासाठी किती मसाला वाटून ठेवलाय आणि आता मी इथं चिकनसाठी मसाला करते। भात लावला, इथे जिरा राईस चालले करायचं। आता बाहेर जाते, बघूया काय चालले। चूल पेटवायची आम्हाला। इथं बघा आत्याने चूल पेटवायला घेतले। इथं माऊ बघा बघायला आले, तिला नुसतं बघायचंय मटणाचं काय करतात आणि काय नाही ते। आत्या कुठे आहेत? माऊ हात नको लाव कशाला।
अच्छा फुकणी चुलीला फुकणी मारते. हळद नाही आत्या मीठच टाकले. चल लवकर साईडला इथं उभं राहायचं रे, जा बाहेर. लांबून लांबून इथं बघा बुबड्या. नाव बघा कशी फुकणी म्हणजे हवा घालते. बघ किती जाळ झालं तू हे केलीस तर, फूक मारलीस तर. डायरेक्ट फोडणीला. मसाला चालला इथं भाजायचं. माऊ लांब राहायचं चुलीपासून बाळा, अजिबात नाही चुलीजवळ जायचं. तुझ्या इथून फूक मारण्याने चूल वरती पेटणार आहे का जास्त? तू इथून फूक मारते, चुलीला काही जास्त जाळं लागणार आहे. चल बाहेर बाहेर बस जर बाळा. बस व्हेरी गुड. डोळ्यानं दूर लागतो आहे की नाही. जायचं बस. खेळा दोघींनी इथं. टोमॅटो प्युरी पण एकत्र टाकले, सगळं मिक्स करून घेत आहेत मसाले. मसाला कसा भाजायचा चाललाय बघा. आमच्या पुनमाच्या भाजत आहेत. अजून त्यात चटणी टाकली नाही, फक्त असं तेलात भाजून घेत आहेत. आता इथं बघा. आव इथं बघा एकदा. दिसल्या पाहिजे की सासूबाई काय करतात आमच्या ते. घरकुल मसाला आणलाय आम्ही, तिथं दुकानात भेटतो गावाला. अगं बाई बाई जावाईचं ऐकलं छोट्या जावनी. कोण आहे कोण आत्या? हा हा त्याला भाजून झालाय. आत्या मटण घेत आहेत. इथं बघा हे मटण आता एकत्र करायचं. आईस्क्रीम खाताय तुम्ही दोघी? पिंक नाही घेतली, ही छान लागते बाळा, ही खा. हा जावा 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 जावा. तर बघा सगळ्यांनीच आईस्क्रीम घेतले खायला. सोनमची आणि माझी पण आईस्क्रीम आहे इथं. सोनम घे. तसं पुरीनं पाणी पाजते थंड, ऊन भरपूर आहे ना, मग जार घेतलंय ते थंड पाणी पितात त्या पुरी पण. आणि ह्या साईडला मटण बघा शिजते, म्हणजे उकळलं आता. मसाला टाकायचा आहे यामध्ये, तिखट मसाला घरगुती. चल चिकनची तयारी चालली. हे चिकन आणले 2 किलो. आता सुकं चिकन करणार आहे सोनम. ताई भरतायत कचरा, साफसफाई अभियान, स्वच्छता अभियान. आता बघा मटण शिजतंय, चिकन पण सुकं चिकन पण करायचं चाललंय. सकाळी 10 भाकऱ्या बनवल्या त्या नाश्त्याला. आता बघा परत भाकऱ्या थापायला घेतले. आता दुपारच्या जेवणाची भाकरी चालली करायची. आज दिवसभर भाकऱ्या करायच्या, सकाळी पण भाकऱ्या, आता पण भाकऱ्या. इथं टँकर आलाय पाण्यासाठी. गावात पाणी कमी आहे, काल पाणी आलं नव्हतं, थोडा वेळ चालू होतं. तर बघा टँकर आलाय, ड्रम भरायचं चाललंय काम. करण भाऊनी आणलाय. आमचे शेड बघा वरती चढायचं. करण भाऊ तोंड दाखवा लवकर. हा पाणी भरतात तिथं टाकीत, तिथून पाईपातून काय चढ ना. पाईप पकडलाय. इथं बघा एवढी पाणी भरलंय. ही टाकी भरली, बाहेरची टाकी भरली. इथं माझी सासू बघा लगेच बसल्या. बघा 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 रस्सम पित आहेत. प्या प्या प्या. बघा बघा पहिलं चव चांगली चांगली. चटणी टाकायची. शिजलं मटण. हा तर भाव आलाय अक्षय. किती वर्षांनी आलाय बघा. ओळख पटली नाही मला ह्याची खरं तर. एवढी बदल झाला ह्याच्यात खरंच. आमच्या भावाने नवीन गाडी घेतली, दाखवाय आणले बघा. गरम मस्त आहे यार, छान आहे गाडी. भावाची प्रगती लई चांगली चालली आहे. अरे मग अशी बघा कसं दिसत होतं, आता बघा किती कलर आलाय चटणी टाकल्यावर. तर्री मस्त आल्या आत्या. आणि चुलीवरचं मटण खायला मजाच वेगळी. किती वेळ लागतो शिजायला चुलीवरची आत्या? तासभर लागतो ना.
1 तास लागते बघा मटण शिजायला. चिकन काय अर्ध्या तासात शिकून म्हणजे शिजून पण होऊन जाईल. चला आता जेवायला वाढायचंय सगळ्यांना. इथं बघा माझी माऊ स्वतःच्या हाताने जेवते. माऊ काय खातेस तू? मटण नाही चिकन आहे ते. सुक्क चिकन बनवले ना ते खातेस तू आणि वेदू राईट हँडनी. हो. आणि इथं गौरी पण बसली जेवायला. माझी वेदू पण बसली इथं जेवायला, तिला भरवतोय. आणि इथे बघा या 2 मावशी आल्यात आमच्या, तळव्याच्या मावशी आणि रेवळीच्या मावशी. या दोघी पण बसलेत. आणि हे दोघं बहीण भाऊ एका ताटात बसलेत जेवायला. ह्यांचं एवढं प्रेम आहे की एकमेकाचं. आमच्या मॅडम इथे भात, मटणाचं कालवण, चिकन, कांदा, आपलं काय बरं काकडी आणि लिंबू एवढं सगळं जेवायला. पत्रावळ्या आणल्यात आम्ही कारण की लय माणसं आहेत. माणसं भरपूर येतात जत्रेला जेवायला. जेंट्स मंडळी आहेत ना तमाशा बघायला गेलेत, त्याच्यामुळे जेवायला कोण नाहीये, सगळे तमाशा बघतायत. मग आता राहिलेत आम्हीच लोकांनी छोटी पोर. तर चला आता मी पण घेते जेवायला. मला पण लागले भूक भरपूर. काय करू, लय भूक लागली बघा. आम्ही तर आम्ही बायका बसलोय जेवायला. तिथं आमचे हे आत्या सासूबाई बसलेत. त्या पण त्यांच्या जावेशिवाय ते त्यांना घेतल्याशिवाय जेवणार नाही. माझी जाऊ इथं बसले वाटते म्हणून मी घेते जेवाय. मला लागले भूक, कंट्रोल होईना. चला तर जेवण भेटते. मी जेवण झालंय, सरूचं जेवण झालंय, बाकीचे जेवायचे बाकी आहेत अजून. काही आमच्या परत भाकऱ्या बनवतात. भाकऱ्या कमी पडले, 20-25 भाकऱ्या कमी पडलेल्या आम्हाला. हो आत्या जेवण वाटतायत. मंडळी बघा खाली गेले होते तमाशा बघायला, बघून आले आणि आता जेवायला बसले. खरं तर सागर का आज लवकर आला काय माहिती, तो संपल्याशिवाय येत नाही. तू संपून येतो हमेशा, आज कसं काय लवकर आलास. ही मंडळी आता जेवायला बसलेत. हे आताच खालून आलेत वरती सगळे. संपून आलाय. चांगला होता ना यावेळेचा तमाशा. हो ही बघ कोणता तमाशा होता. अच्छा काळू बाळूचा तमाशा. माझा नाही आता बघा माऊ येते. माऊ अगं हे काय घातलंय. पिशवीचा ड्रेस कुणी बनवलाय. इकडे उर्फी जावेद आहे. बघू दे ही कशी केली. लांब राहा बघू दे जरा. जेवण झालंय मामाचं, पप्पाचं, काकाचं आणि इथं सगळे भांडी घासतायत. ए मम्मी इथं बघ. मम्मी भांडी चालू आहे यांची. भांडी चालू आहेत. भांडी घासते आम्ही. हा भांडी घास. जेवणाची आणि हल्लीला बघा पत्रावळ्या आणल्या होत्या आम्ही. तरी पण राहिलेली भांडी जेवण केलेली सगळी ती भांडी घासावी लागते. एवढी मोहरा माणसं केवढी एवढी भांडी होणार. बघा आता बसले, आराम केलाय सगळ्यांनी. खालं पिलं तर झालं, भांडी पण झाली. ताई आताच गेल्या आणि आता आमच्या मावशी पण चालल्या. काकाने मावशी ह्या चाललेत. आत्या सॉरी मावशी चाललेत, ह्यांच्या आत्यात. काका पण चाललेत. मामा चाललेत त्यांच्या बहिणीला सोडवायला. मामांचा जीव त्यांच्या बहिणीत ओढतोय. मामा जातील त्या, या तुम्ही घरात. सिद्धू आणि गौरी गेले तर करमना झाले. आता बघा आमचं सगळं जेवण झालेलं आहे. परत भाकऱ्या पण करून झाल्या, चपात्याही करून झाल्या. सोडून गेली ती वेदूला घेऊन दवाखान्यात. का तर मांजरीने नख मारलं होतं म्हणून टीटीचं इंजेक्शन घ्यायला गेली होती. आणि आमची चिल्ली पिल्ली तयार झालेत, पण तयार झाले. ते त्या चौशीला आहे, ते तिकडे जत्रेत असतील. तर तो मुलं पण तयार झाले. माऊ पण माझी तयार झाली. माऊला हात मारा, माऊला हात मारा. ही बघा माझी माऊ पण कशी नटले आणि तिच्या पायाला लागला आता म्हणून हळूहळू चालते. बघा माझी पोरगी खेळता लागली. अरे पळते पण प्रिन्सेस वाली. चल मग जायचं आपल्याला. इथं उभं राहा. अगं माझं शान बाळ उभं राहा. विरा उभी राहा.
आता आम्ही परत चाललोय जत्रेत. पोरांना बघूया काय भेटतंय खेळायला, काय घ्यायला भेटते बघूया. आता पोरांची आता मजा आहे. आता मार्केटमध्ये आलोय. कुठला हेअरबंड घेतला दाखव. रबर घेतलास का? चिवण्या रबर घेतलाय बघा मार्केटमध्ये. हे 20 रुपयाला आहेत. मंगळसूत्र पण आहेत छान छान. गळ्यातलं सगळं काही आहे. आता मार्केटमध्ये आम्ही फिरतोय. चला जिलेबी घ्यायला इथं जिलेबी करायचं काम चाललंय. कशी जिलेबी पाडतायत. फ्रेश फ्रेश जिलेबी घ्यायची. इथं फरसाणा. इथं आम्ही फरसाणा घेतलाय, कुरमुरे घेतले. नको मला मसूर पाहिजे. इथं मसूर पण बघा. मसूर घ्या ना हो, मसूर. चला बघा सेट आहे. हा भावल्यांचा सेट आहे. खेळणी आहेत, गाड्या बिड्या सगळं. पुरीने घेतलंय का नाही माहिती नाही. डॉल बघा किती सुंदर. आम्ही बघा आता खालून म्हणजे मंदिराच्या इथून आलोय आणि बघा सगळे कसे जेवायला बसले. सगळे बसले जेवायला. कोणच नाही राहिले, फक्त दादा झोपले आणि मामांचं जेवण झालंय.